नमस्कार, उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र शेजवळ आणि आपण थेट त्यांच्यासंग आपण संवाद साधणार आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कसारा यांच्या वतीनं आज शालेय वाटप या वाटपाच्या सगळे पदाधिकारी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सुभाषबाबू जगताप, राजूभाऊ उबाळे, संतोष कर्डक, या गावचे सरपंच प्रकाशवीर, उपसरपंच शरद वेखंडे आणि सर्व पदाधिकारी। तर शेजवळ साहेब, हा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जो शालेय वाटपचा जो कार्यक्रम होता, खरोखर त्याच्याबद्दल काही दोन शब्द सांगा। मी प्रथमतः महाराष्ट्र उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलचं मी प्रथमतः स्वागत आणि अभिनंदन करतो। ह्या वया वाटप आणि जे काही शालेय उपयोगी वस्तूंचं जे वाटप झालं त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा की हा कसारा भाग हा आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा लोकांचा भाग आहे आणि ह्या ठिकाणी मुलं ही गरीब असतात, आदिवासी लोक गरीब असतात आणि मागासवर्गीय विद्यार्थी गरीब असतात। हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि शालेय वस्तू जे आहेत त्यांचा वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता। दादा एक मिनिट, मला खूप आनंद वाटला ज्या टायमाला या शाळेमध्ये मी पण याच बाळागृहामध्ये मी 5वी ते 9वी पर्यंत मी पण होतो। इथून जे मुलं कोणी डॉक्टर झाले असेल, इंजिनियर झाले असेल, पोलीस आरपीएफ झाले असेल, खरोखर हे शाळेचे तुम्ही बॉडीवर संचालक म्हणून पण काम करतात, तो खरोखर आम्हाला एक आनंद वाटतो। आपण जे माझा उल्लेख केला त्याबद्दल आमच्या शाळेचे विद्यार्थी अग्रवाल कंपनीमधले काही अमेरिकेला गेलेत, काही डॉक्टर झालेत, कोणी इंजिनियर झाले, कोणी वकील झालेत आणि या शाळेचं नाव त्यांनी चांगलं रोशन केलेलं आहे। आपण जी माझी मुलाखत घेतात त्या मुलाखतीच्या बाबतीत मी एक संदर्भ सांगतो की शालेय जीवनामध्ये बऱ्याच अडचणी माणसाला येतात आणि त्या अडचणीवरती आपण कशी मात करायची या दृष्टिकोनातून आपण आज जे वह्या वाटप आणि शालोपयोगी साहित्य जे मुलांना दिलं त्यांच्या अडचणी बघून आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बाबासाहेब कसे शिकले, बाबासाहेबांची परिस्थिती कशी होती, बाबासाहेबांनी कसा 18 तास अभ्यास केला, आडाची काढं गेलं, रक्ताचं पाणी केलं आणि या देशाचं संविधान लिहिलं। त्या संविधानामध्ये एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे असं की पुन्हा ह्या ठिकाणी महात्मा फुले साहेबांचं, आपले महात्मा फुलेंचं घर आहे आणि त्या घराचा नंबर 395 आहे आणि त्या 395 घराचा नंबर बाबासाहेबांनी बरोबर त्या संविधानामध्ये 395 कलम टाकून आणि मीच खरा महात्मा फुलेंचा खरा विद्यार्थी मी आहे असं त्यांनी दाखवून दिलं आणि तेच खरे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचं नाव एवढ्यासाठी सर्वप्रथमतः मी माझ्या गुरुवर्यांना वंदन करतो, कारण BH अग्रवाल हायस्कूल या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे। आज आपण अनेक ठिकाणी बोलू शकतो, आवाज चढवू शकतो, परंतु जेव्हा आपण आपल्याला काही नातं जुळलेलं असतं एखाद्या ठिकाणी तेथे आपण भावनिक होतो आणि आपले विषय देखील थोडेसे फिरकटतात। तर मी सर्वांना माझं वक्तव्य करण्यापूर्वीच सर्वांचं क्षमस्व मागतो की 2-4 शब्द मागे पुढे होऊ शकतात। अखंड विश्वाला मानवतेचा आणि शांततेचा महान संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या विचाराला व त्यागाला त्रिवार अभिवादन करतो। आज आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंदवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक विशेष आणि प्रेरणादायी कार्यक्रमाच्या अनुषंगाने एकत्रित जमलेलो आहोत। शेठ नागेश्वर हरलाल अग्रवाल विद्यालय येथे कसारा विभागाच्या वतीने
शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा एक समारंभ संपन्न होत आहे. या समारंभात संपन्न कार्यक्रमाच्या जे अध्यक्ष आहेत सुहासभाई जगताप, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, त्यानंतर या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशजी गावित साहेब, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तथा या शाळेचे संचालक अध्यक्ष रवींद्र दादा शेजवळ, कसारा गावचे प्रथम नागरिक प्रकाशजी वीर साहेब आणि रुस्तमजीचे हेड डेव्हलपर स्वप्नील जाधव सर, त्यानंतर कसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद भाऊ वेखंडे आणि कसारा BH अग्रवाल हायस्कूलचे मुख्याध्यापक वेखंडे सर. अनावधानाने मी सगळ्यांची नावं घेत नाही, कोणाची नावं राहिली तर पुन्हा थोडंसं वाईट वाटेल. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार मित्र यांचं देखील मी स्वागत करतो.